श्रीगणेशाय नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगभिर्ध्यानगम्यो वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीगणेशाय नमः। आज आपण अधिक मास महात्म्यामधील 21वा अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि स्थान तेच वैकुंठातलं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघंजण आहेत. आणि नारायण पुन्हा एकदा आता लक्ष्मी मातेला कथा सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. कथा का तर फक्त या अधिक मासाचं महात्म्य हे सांगायचं म्हणून कथा. आणि मग नारायणांनी पुढं वदायला सुरुवात केली की मी तुला आता विराट नावाच्या देशात माहूर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी परशुरामाची माता रेणुका देवी आणि दत्तात्रेयांची माता अनुसया देवी यांचा निवास आहे. ते माहूर म्हणजे मातापूर, जमदग्नी आणि अत्री यासारख्या महान तेजस्वी ऋषीमुनींच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेली ही तपोभूमी. तेथे अनेक प्रकारचे धार्मिक व्रते करणारे लोक असतात. आणि याच माहूर क्षेत्रामध्ये एक अत्यंत सामान्य असा एक क्षुद्र राहत होता. तर हा क्षुद्र जो होता, हा क्षुद्र जरी असला तरी मात्र नीती नियमाने विप्रांची सेवा करणारा, धार्मिक कार्य करणारा असा तो होता. तो कुठलं काम करत की कोणी पाय धुण्यास गरम पाणी मागितलं तात्काळ दे, कोणी चंदन मागितलं त्यांना पायाला चंदन लावून दे, त्यांचे अंगमर्दन करून दे, फुलांच्या माळा करून दे, त्यांची शय्या, त्यांचे वस्त्र, त्यांचे अलंकार, अशा नाना प्रकारे तो ऋषी मुनी तपस्वींना तो तोषवत असत. कोणी अतिथी आल्यास त्यांच्या आवडीचं भोजन त्यांना घालत. कारण या शूद्राची भार्या मात्र जी होती ना, तिला या सर्व कामाचा मात्र तिला तिटकारा होता. कारण ती पवित्रता तर होतीच होती, पतिव्रता तर होतीच होती. दोघे एकापणाने राहत होते. पतिवचन हा धर्मबंध आहे, याचं उल्लंघन करू नये अशा प्रकारचे तिचे विचार होते. पण विप्रभ ऋषीसेवा करण्यात हा मात्र जराही खेद मानत नसत. सदा सर्वदा सर्वांना आनंदी ठेवत असत. त्यांना कोणत्याच प्रकारचा अभिमान नव्हता. पदरी धन असलेली व्यक्ती ही जर अगर्वित असेल तर ती व्यक्ती निश्चितच विवेकी असते आणि त्या व्यक्तीच्या अंगी मात्र ईश्वराचा अंश असतो. विद्या, विनय, धन, लीनता, शक्ती, गर्वरहिता हे गुण अंगी असलेला व्यक्ती म्हणजे साक्षात ईश्वरूपच. चांगल्या केलेल्या कामांची हा कधी कुठे वाच्यता करत नसत. म्हणजे परोपकारासाठी जीवन वेचणे, लोकनिंदेचे भय न मानणे आणि वैराग्यपूर्ण प्रपंच करणे अशा प्रकारचा याचा मात्र विचार होता. त्याचप्रमाणे गेलेल्या बाबींचा कधी खेद नाही मानायचा. प्राप्त झालेला आनंद मग तो आनंदपूर्ण उपभोगायचा असे गुण हा शूद्र जरी असला तरी या विप्रदासाच्या अंगी होते. पुढं काय झालं? हे सर्व करता 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 एकदा मात्र विपरीत घडलं. काय घडलं? याला कुष्ठरोग झाला. आता त्यातून रक्त, पू हे रात्रंदिवस येऊ लागले. पण तरीही स्वधर्माचे आचरण करून त्याचं मन प्रसन्न होतं. शेवटी अत्यंत विचार त्याच्या अंतःकरणात आला की आता मी विप्रसेवा, या ऋषीमुनींची सेवा मी कशी करणार? देवा, कोणत्या जन्मी मी पाप केलं होतं, त्यामुळे मला याची शिक्षा मिळाली. यापेक्षा देवा तू एक काम कर, तुम्हाला मरण दे. अशा प्रकारचा त्यानं देवाकडे प्रार्थना केली, याचना केली. पण शेवटी त्याची व्यथा वाढू लागली. आणि नेमकी तशातच काय झालं? पुढे मलमासाचं आगमन झालं. आणि जसं मलमासाचं आगमन झालं तसं यानं काय केलं? याला वाईट वाटायला लागलं की अरे मी आता पूर्वीसारखी गोब्राह्मणांची, ऋषीमुनीची सेवा करणं शक्य नाही आहे. मग आता काय करायचं? आता फक्त एकच गोष्ट उरली, ती म्हणजे गंगा स्नान आणि त्याचप्रमाणे गंगाजल तीर्थप्राशन हेच औषध आणि हाच एक मुक्तीचा उपाय, असं म्हणून त्याने आचरणाला सुरुवात केली. मग निष्ठापूर्वक गंगा स्नान आणि तीर्थप्राशन हे त्याचं सुरू झालं.
आणि मग काय झालं तर महिन्याच्या शेवटी एकदा भल्या पहाटे यानं गंगा स्नान केलं आणि तीर्थप्राशन केलं. आणि एवढं सगळं करून त्या भगवान पूर्णावतारी पुरुषोत्तमाची त्याने मनोभावे प्रार्थना केली. आणि जशी याची प्रार्थना संपली तो काय मोठा चमत्कार, त्याचा कुष्ठरोग पूर्ण बरा झालेला होता. त्याचं शरीर, त्याचं रूप अत्यंत सुंदर बनलेलं होतं. तो अतिशय आनंदाने ओरडायला लागला. अधिक मासातील त्या गंगा स्नानाचं पुण्य मात्र तो आता इतर लोकांना तो चमत्कार म्हणून दाखवायला लागला. आणि त्याच वेळेस अजून एक चमत्कार झाला की स्वर्गातून दिव्य विमान तेथे आले. विष्णुदूतांनी त्या विप्रदासाला सन्मानपूर्वक त्या विमानात बसविले आणि थेट कुठे नेलं, गोलोकात नेऊन भगवान पूर्णावतारी पुरुषोत्तमाजवळ त्याला बसवले. म्हणून मग भगवान विष्णू पुढं असं वदले ही कथा सांगताना, हे बघ म्हणे लक्ष्मी, अशी आहे विप्रदासाची कथा. या अधिक मासातील गंगा स्नानाचा थोर महिमा जो आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून मी जसं पहिले सांगितलं की अधिक मास म्हणजे हे कशाचा मास आहे हो. इतर गोष्टींमध्ये मंत्र म्हणजे ज्ञान, पण हा अधिक मासाच असा आहे की ज्यामध्ये फक्त कर्म सांगितलेलं आहे. बोला भगवान श्रीकृष्ण की जय. शुभम भवतु.